श्री स्वामी समर्थ या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, कारण स्वामी तुम्हाला एक संकेत देऊ इच्छित आहे। या आठवड्यात तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल। तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे। लवकर तुम्हाला हे समजेल की तुमच्या इच्छेचे विलंब स्वामींचे तुमच्यासाठी संरक्षण आहे। स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही। एका शिष्याने गुरूंना विचारले की परमेश्वराला खाली वाकून नमस्कार का करायचा? त्यावर गुरुदेव म्हणाले की आपल्याला चिंता, काळजी यांचा वास आपल्या कपाळावर असतो आणि आपण जेव्हा परमेश्वरासमोर वागतो तेव्हा त्या चिंता आणि काळजी त्यांच्या चरणावर पडतात आणि त्या दडपणातून आपण मुक्त होतो। जसे आहात तसेच राहा। कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका। ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव तरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार। म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका। जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, साथ स्वामीची आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे। नित्य स्मरावे स्वामींना, दत्तस्वरूप ते निरंकार। रोज विसरावा तो अहंकार, काम क्रोध करतो, सर्वनाश अति लोभात होतो, विनाश हृदयात ठेवा। घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान, देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान, बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य, करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया, सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार। परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल नंदीही होतो, सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो। फुले कचरा होत नाहीत तर निर्माल्य होतात, धूप राख होत नाही तर भस्म होते, निरंजन नंदादीप होते, दूध दही पंचामृत तीर्थ होते, प्रवासी यात्रेकरी होतो आणि जीव शिवस्वरूप होतो। म्हणूनच देवाची अद्वारी बसावे क्षणभरी। जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही। हीच ती नियती आहे। माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते ते कळत सुद्धा नाही। म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा। कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा। माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो। धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही। थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्थ, आधार तुझा श्री स्वामी समर्थ। तू दाता तू विधाता, तू कारण तू करता, तू माता तूच पिता, तू बंधू तूच सखा। आमावरी राहू दे स्वामी राया तुझी दया। तुझा परमेश्वर शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही वर्ष चुकीच्या नोकरीमध्ये चुकीच्या माणसासोबत घालवली आहे आणि चुकीच्या कामात गुंतली आहे, तर स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात तेही सर्व वर्ष एकत्र करून तुम्हाला परत देतील। तुम्हाला शत्रूकडून घडून आणलेले तुमचे नुकसान सुद्धा तुमच्या फायद्यासाठी फिरवले जातील। आज धीर धरा, कारण स्वामींना सर्व काही शक्य आहे आणि काहीही कधी वाया जात नाही। पुढील काही दिवसात भरपूर प्रेम, संपत्ती, आरोग्य घेऊन मोठा आनंद येईल। या आशीर्वादांना आमंत्रित करण्यासाठी या व्हिडिओला आताच लाईक करा। स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला दुखापत झाली आहे। त्यांनी ज्या प्रकारे तुम्हाला वागणूक दिली आहे त्यामुळे तुम्हाला दुखापत, निराशा आणि रागही आला आहे। जेव्हा लोक तुमच्या नैतिकतेवर हल्ला करतात आणि तुमच्या भावना दुखवतात तेव्हा ते किती कठीण असते हेही मला समजते। पण माझ्या प्रिय बाळा, एक मला तू पाहिजे आहेस। तू अनुभवत असलेल्या वेदना मी पाहतो आहे आणि अनुभवतो आहे। हे तू जाणून घे, तुझ्या संघर्षात तू एकटा नाही आहेस, मी तुझ्या पाठीशी आहे। पुढे जात जा, संकटे नक्कीच दूर होतील, विश्वास ठेव। स्वामी म्हणतात, आपण जे काही स्वतःला सांगतो तेच आपण बनतो। आपले औचित्य मन ते स्वीकारते आणि नंतर त्यानुसार वागते। आपण आपल्या स्वतःबद्दल जो काही विचार करतो ते संकलित होते। स्वतःला बदलण्याचे शक्तिशाली साधन या संपूर्ण जगात काहीच नाही। या व्हिडिओमुळे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते, पण तुम्ही दर 21 दिवसांनी हे केले तरच तुम्हाला बदल दिसेल।
तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल. तुम्ही अधिक उत्साही व्हाल. तुमची मानसिकता पूर्णपणे बदललेली असेल. तुमच्या वागण्यात बदल होईल आणि तुमच्यातील वृत्ती, तुमच्यातील उदासीनता आणि बोलकपणा कमी होईल. आजची तारीख लक्षात ठेवा आणि आजच्या 21 दिवसानंतर स्वतःमध्ये काय फरक आहे ते पहा. मी स्वतः अशी कल्पना करतो की तुम्ही हे शांत मनाने कराल. जे काही आपण स्वतःला म्हणणार आहोत त्याची कल्पना करा, त्याचा अनुभव घ्या. उदाहरणार्थ, जर मी म्हणालो की मी आनंदी आहे तर स्वतःला आनंदी पहा. आणि जर तुम्ही आनंदी आहात असे वारंवार म्हणत राहिलात तर तुमचे अवचेतन मन हे मान्य करेल की तुम्ही आनंदी आहात. आणि काही दिवसांनी तुमचे अवचेतन मन पुन्हा प्रोग्राम करायला सुरुवात करेल आणि ते मन खरोखर विश्वास ठेवेल की तुम्ही आनंदी आहात. खोल श्वास घेण्यापूर्वी असं बोला, माझ्या आतला प्रत्येक श्वास माझ्या आत्मविश्वासाचा अभिमान आहे आणि प्रत्येक बाहेर जाणारा श्वास नकारात्मकतेचा आहे. माझे मन शांत होत आहे. मी आपले स्वामीचे आभार मानतो ज्याने मला हा दिवस दिला. स्वामीमुळे मी श्वास घेण्यास सक्षम आहे. मी कृतज्ञ आहे की मला डोळे आहेत ज्याद्वारे मी हे सुंदर जग पाहू शकतो. तो परमेश्वर, तो परमात्मा माझ्यासोबत आहे. स्वामींचं कवच माझ्या भोवती निर्माण झालेले आहे. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर स्वामी माझी साथ देणार आहे. अशी सुंदर माणसे सुंदर निसर्ग शोधतात, परिसंस्था आणि सुंदर जग शोधतात. मी आपल्या स्वामींचे आभार मानतो ज्याने मला फिरण्याची क्षमता दिली. काहीतरी लोक आहेत जे अपंग आहेत किंवा काहींना हालचालही करता येत नाही, पण मी कृतज्ञ आहे, मी बरा आहे. मी मनापासून स्वामींचे आभार मानतो. माझ्यासोबत जे काही घडत आहे ते माझ्या भल्यासाठी आहे आणि मी या दिवसाचे स्वागत करेन की माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसापैकी आजचा दिवस आहे. मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. मी माझ्या आयुष्याचा पूर्ण आनंद घेत आहे. मी फक्त सकारात्मक विचार करतो आणि करत राहीन. मी रोज व्यायाम करेन, त्यामुळे मी दररोज ऊर्जेने परिपूर्ण असेल. माझ्या आत खूप ऊर्जा आहे आणि मी ही ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरतो. मी चॅम्पियन आहे. जाणून बुजून किंवा अनावधानाने जर माझ्यासोबत कोणी काही चूक केली असेल तर आज मी त्या सर्वांना माफ करतो. मी खूप हुशार आहे. मी सर्व काही मनापासून करतो आणि मी माझ्यावर विश्वास ठेवतो. मी खूप मेहनती व्यक्ती आहे. मला काम करायला आवडते. मी सर्व काही करतो आणि करू शकेन. स्वामी नेहमी माझ्यासोबत आहेत. मी माझ्या आईवडिलांना धन्यवाद देतो की ज्यांनी मला हे जीवन दिले. आज मी काहीतरी चांगले वाचेन, काहीतरी चांगलं ऐकेन आणि काहीतरी चांगलं बघेन, कारण माझं ध्येय साध्य करण्यासाठी मी सर्व काही करेन. माझं मन पूर्णपणे स्थिर आहे. माझ्या आयुष्यात खूप ऊर्जा आहे. मी माझ्यावर आणि फक्त माझ्यावर प्रेम करतो. मला तीच व्यक्ती आवडते जिला मी दररोज आरशात पाहतो. आज मी असे काहीतरी करेन जे मी अजून केले नाही. या तणावपूर्ण परिस्थितीत मी खूप शांत आहे. माझ्या आयुष्यात मी कधीही रागवत नाही किंवा तणावग्रस्त होत नाही. मी आनंदी आणि चांगली व्यक्ती आहे. मी सर्वांसोबत चांगला आहे. माझ्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असते आणि माझ्या चेहऱ्याची चमक दिवसेंदिवस वाढत आहे. माझे भविष्य खूप उज्ज्वल असेल. मी खूप श्रीमंत होणार आहे. मी प्रेम आणि आनंद पसरवतो आणि इतरांना समाधानी करतो. मी माझ्या चुकांमधून काहीतरी नवीन शिकत आहे. मी माझ्या ध्येयाच्या जवळ आहे. मी एक आकर्षक व्यक्ती आहे आणि प्रामाणिक आहे. मी चुंबकासारखा आहे जो फक्त चांगल्या गोष्टींना आकर्षित करतो. माझा विश्वास आहे की मी जे काही करत आहे ते बरोबर आहे आणि मी जे काही करत राहणार आहे तेव्हा हे विश्व माझ्यासोबत आहे. मी या संपूर्ण जगात अद्वितीय आहे. परिस्थिती कशीही असली तरी माझे लक्ष फक्त सकारात्मक विचारावर आहे. मी माझे ध्येय साध्य करण्यासाठी तयार आहे. मी समाजात अत्यंत आदरणीय व्यक्ती आहे. मी माझ्या आयुष्यात प्रत्येकाचा आदर करतो. मला अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. लवकरच माझी सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहे. जे काही घडणार आहे ते घडणारच आहे, पण आता माझे लक्ष फक्त यशावर आहे. मी पूर्णपणे सक्रिय आणि जागरूक आहे. माझ्यासारखा कोणीही नाही. मी बलवान आणि स्वतंत्र आहे. मी शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. मित्रांनो, ही ती प्रतिज्ञा होती आणि ही प्रतिज्ञा इथेच संपते. हे लक्षात ठेवा की हे 21 दिवसाचे आव्हान आहे. दररोज या प्रतिज्ञेचा सराव करा किंवा तुम्ही हा व्हिडिओ पाहून ऐकू शकता.
तुम्हाला शांती, आरोग्य आणि संपत्ती प्राप्ती व्हावी अशी मी स्वामींना प्रार्थना करतो. तुमचे जीवन आरोग्य, संपत्ती आणि आनंदाने भरून जावं. येणाऱ्या काळात आम्ही या चॅनलवरती असे आणखी जीवन बदलणारे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आगामी व्हिडिओचं नोटिफिकेशनची सूचना तुम्हाला मिळू शकेल. श्री स्वामी समर्थ. सल्ला घ्यायचाच तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्यायचा. कारण यशस्वी व्यक्ती काय करायचं ते सांगतो आणि अयशस्वी व्यक्ती काय करू नये ते सांगतो. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करतील पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो पण अगरबत्ती नाही. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावर हात फिरवतात ते माझे स्वामी. संकटाच्या वेळी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते माझे स्वामी. जगायचे आहे तर कठोरता मनात ठेवूनच जगा. लाजाळू आणि असहाय्य जीवन आपल्यासाठीच धोक्याचे असते. तुम्हाला स्वतःचे अस्तित्व जपायचे असेल, स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर नक्कीच कर्मठ आणि कठोर बना. कधी कधी दगडावानी कठीण बनला तरी चालेल. पावलोपावली अनेक संकटे तुमची वाट बघत आहेत. समजा जर तुमची वाटच सामान्य असेल तर संकटे पण काही फार मोठी नसणारच. ध्येय मोठे असेल तर तिचे संकटही मोठेच असणार. केवळ जगायचं म्हणून जगू नका. विचार करा तुमचा, इतरांचा आणि विश्वशांतीचा. पण आठवण ठेवा की तुम्हाला सर्वात योग्य कार्य करूनच या जगाचा तुम्हाला निरोप घ्यायचा आहे. यामध्ये सर्वच लोक यशस्वी होतील असा हा मार्ग सहज सोपा नाही. म्हणून माणुसकीची ध्येय अंगाशी बांधून वाट बघा त्या क्षणाची जो तुम्हाला पोचविणार आहे. त्या सर्वोच्च अशा शिखरावर पण ध्यानातही ठेवा की यशस्वी होण्यासाठी इतरांसाठी निर्दयी शब्द वापरणे आणि वागणे कधीच योग्य होणार नाही. तुमची हरेक कृत्य असू द्या योग्यतेसाठी, आणि ही योग्यता तुम्ही ठरवलेली नसावी. तर ती सर्वांसाठी हितकारक आहे की नाही हे सुद्धा तपासून बघणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आता जरी तुमच्या मागे धावणारे लोक पुष्कळ कमी आहेत, पण जर तुम्ही धनवान प्रसिद्ध असाल तर झुंडीच काय तर सारेच लोक धावत येतील. सरते शेवटी तुम्हालाच बनवायचं आहे स्वतःचं आयुष्य. वेळ पडेल तर इतरांची मदत घ्या. मदत मागायला लाजू नका. पण इतरांवर विसंबून राहणे कधीच योग्य नसेल. त्यात यश लपले असेल असे प्रयत्न करा. तुमच्या मनातील भीती कधीच तुम्हाला तुमचे कार्य, यश आणि मन वळवणारे नसते ध्येयाकडे. ती नकारार्थी बनवीत असते माणसाला. मग ध्यानात ठेवा, सर्वस्वचा ठेवा. शांतचित्त तुम्हाला प्रथम बनवायचं आहे. शांत, कर्मठ, कठोर, कार्यतत्परता म्हणजे यश समजा. सर्वच जण इतरांप्रमाणे वागतील, सर्वच तुला कमी लेखतील. फक्त ध्यानात ठेव की तू कधीच कमी नाही त्या सर्वांपेक्षा. तुला सर्वजण हिणवतील तरी तू याद राख, ज्यांच्यात काहीतरी वेगळेपणा आहे तेच तुझ्यात आहे. जगाला विस्मित करणारे कर्तृत्व तू अंगात निर्माण कर. रोज सकाळी सूर्याच्या नवीन किरणाबरोबर तुझ्यात नवीन शक्ती संचार आहे. सोनेरी किरणाचा वर्षाव बेधुंदपणे तुमच्याकडे वाहत येईल. मी लहान आहे, माझ्याने होत नाही असे कधीच म्हणू नकोस. तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल. मनात ठेवून नेहमी सकारात्मक विचार, तेव्हा कुठे तू या जगात स्वाभिमानाने जगू शकणार. तू कुणाच्या दबावाखाली दाबला जाणार नाही अशी जगण्याची रीत बनव. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्याचे मोल कधीच विसरू नका. थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्था. आधार तुझा श्री स्वामी समर्था. तू दाता, तू विधाता, तू कारण, तू करता, तू माता, तूच पिता, तू बंधू, तूच सखा. आम्हावरी राहू दे स्वामीराय तुझी दया. हीच विनंती तुझ्या चरणी स्वामी समर्था. श्री स्वामी समर्थ.